महिलेवरून झालेला वाद पेटला. नागेवाडीत 30 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या. धारदार शस्त्राने हल्ला. संतोष लांदे पोलिसांच्या ताब्यात. आरोपीला सोबत घेऊन घटनास्थळी स्पॉट पंचनामा. आज दिनांक 26 बुधवारी रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार शहरातील नागेवाडी परिसरात महिलेबाबत अपेक्षाहार्य शब्द वापरल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसान 30 वर्षीय तरुणाच्या निर्घृण हत्येत झाले. नितीन पवार असं मृत तरुणाचं नाव आहे. या घटनेने नागेवाडी परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. प्राथमिक माहितीनुसार एका महिलेबाबत अपशब्द वापरल्याच्या कारणावरून नितीन पवार आणि संशयितांमध्ये शाब्दिक वाद झाला. सुरुवातीला किरकोळ वाटणारा हा वाद काही वेळातच चिघळला आणि त्याचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. यावेळी संशयितांनी नितीनवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याचं समोर आलं आहे. हल्ल्यात गंभीर झालेल्या नितीनला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवली. घटनेनंतर आरोपी पसार होण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी कारवाई करत संतोष लांदे राहणार नागेवाडी जालना याला ताब्यात घेतलं. या प्रकरणी इतर संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या संतोष लांदे याला सोबत घेऊन चंदनझिरा पोलिसांनी नागेवाडीतील घटनास्थळी जाऊन सखोल स्पॉट पंचनामा केला. घटनास्थळावरून महत्वाचे पुरावे संकलित करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. हत्येत वापरलेले शस्त्र तसेच इतर पुरावे शोधण्यासाठीही तपास यंत्रणा कामाला लागली आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक किरण बिडवे, पोलीस उपनिरीक्षक मारिओ स्कॉट, सय्यद अफसर रवी देशमाने, प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, राजेंद्र पवार आणि सागर खैरे यांनी धाव घेत परिस्थिती हाताळली. हा वाद नेमका कशामुळे आणि कोणत्या परिस्थितीत सुरू झाला? हल्ला पूर्वनियोजित होता का? या घटनेत आणखी किती जणांचा सहभाग आहे? हत्येमागे अन्य काही कारण आहे का? या सर्व बाबींचा तपास चंदनझिरा पोलीस करत आहेत. दरम्यान एक संशयित पोलिसांच्या ताब्यात असून उर्वरित आरोपीचा शोध सुरू असल्याने या प्रकरणातील पुढील तपासाकडे नागेवाडी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. 26 रोजी 11:30 सुमारास 0 पॉईंट इथं निखिल पवार याला एक धारदार शस्त्राने गंभीर जखमी करून त्याचा खून केला होता. आम्ही तात्काळ चंदनझिरा पोलिसांनी यात वरिष्ठांना माहिती दिली आणि माननीय SP साहेब सिद्धू सर, ॲडिशनल SP साळेसाहेब, DYSP कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही टीम स्थापन केली. त्या टीमने तात्काळ आरोपीचा शोध घेतला आणि त्याचे नाव निष्पन्न करून त्याला ताब्यात घेतलं. तर आरोपी याच्यात संतोष लांडे राहणार नागेवाडी याला आम्ही ताब्यात घेतल्यानंतर विचारपूस केली. त्यांनी सांगितलं की त्याच्या भाचीला या मयतने काहीतरी अपशब्द बोलला होता आणि त्याला राग येऊन त्याच्या धारदार शस्त्राने त्याचा खून केला असं त्याला सांगितलं होतं. सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. आरोपी आमच्या ताब्यात आहे. इथं कोणत्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. एकूण किती आरोपी आहे सर? सध्या तरी एक आरोपी आहे.